श्री स्वामी समर्थ मंडळी, श्रावणातील प्रत्येक श्रावणी सोमवारसोबतच इतर वारांनाही एवढंच महत्त्व आहे. श्रावणात प्रत्येक आईने शुक्रवारी ज्योतीची पूजा करणं शुभ मानलं जातं. आता बघा, गुरुवारी 13 ऑगस्टपासून श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे श्रावणातील पहिला शुक्रवार हा 24 ऑगस्टला झालेला आहे. प्रत्येक आईने ज्योतीची पूजा करावी असं सांगितले जातं प्रत्येक शुक्रवारी श्रावणातल्या, असं शास्त्रात सांगितलेलं आहे. तर यंदा श्रावणात 5 शुक्रवार असणार आहेत, म्हणजे 14 ऑगस्ट, 21 ऑगस्ट, 28 ऑगस्ट, 4 सप्टेंबर आणि 11 सप्टेंबरला असणार आहेत शुक्रवार. तर या दिवशी ज्योतीची पूजा करायची आहे. 11 सप्टेंबरला श्रावण अमावस्या असली तरीही ज्योतीची पूजा करायची आहे असं पंचांगकर्त्यांनी सांगितलेलं आहे. मग आता ज्योती पूजा का करतात? तर पहिली गोष्ट आहे मुलाचे रक्षण. ज्योती माता ही मुलांची देवता आहे. श्रावण शुक्रवारी पूजा केल्याने मुलांना वाईट नजर, आजार आणि संकटापासून संरक्षण मिळतं. दुसरी गोष्ट, निरोगी आणि दीर्घायुष्यासाठी पूजा केली जाते. लहान मुलं लवकर आजारी पडतात. ज्योती मातेला प्रार्थना केली की मुलं निरोगी होतात आणि त्यांचं आयुष्य वाढतं, म्हणून ज्योतीची पूजा करायची. तिसरी गोष्ट, घरात सुख आणि शांती. श्रावण हा पवित्र महिना आहे. या दिवशी पूजा केल्याने घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते. चौथी गोष्ट, परंपरा आणि श्रद्धा. पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे. आई आपल्या मुलांसाठी ज्योतीला नवस बोलते आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना करते, म्हणून ज्योती मातेची पूजा करायची असते श्रावण महिन्यात प्रत्येक शुक्रवारी. आता शुक्रवारीच पूजा का करतात? तर बघा, श्रावण महिन्यातील प्रत्येक शुक्रवार देवीला समर्पित असतो. शुक्रवार हा लक्ष्मी आणि देवीचा वार मानला जातो, म्हणून या दिवशी ज्योती मातेची पूजा केली जाते. आता बघा, ज्योतीची पूजा विधी कशी करायची? तर ज्योतीचे चित्र देव्हाऱ्याच्या भिंतीवर किंवा पूजास्थळी लावा. फुले, आघाडा व दुर्वा यांची एकत्र करून केलेली माळ, कुंकू लावलेला 21 मण्यांचा कापसाचा चौरस देवीला घालावा. गंध, हळदी कुंकू, अक्षदा व्हाव्यात. विड्यांच्या पानाबरोबर सुपारी व फळ ठेवून दूध साखरेचा आणि गुळासह चणे फुटाण्याचा नैवेद्य दाखवावा. ज्योतीची आरती करावी. आता ज्योतीची पूजा आरती झाल्यानंतर घरातील लहान मुलांना पाटावर बसवून त्यांना ओवाळावे. कुंकू लावून चणे, गुळ, फुटाण्याचे व आरत्याचे वाण द्यावे व आपल्या मुलांच्या कल्याणासाठी व दीर्घायुष्यासाठी देवीकडे प्रार्थना करावी. आरत्याचे वाण म्हणजे कणकेत गूळ तुपाचे मोहन घालून छोट्या छोट्या कुरकुरीत तळलेल्या पुऱ्या हे बनवायचं आणि ते द्यायचं. आता बघा, ज्योतीची शुक्रवारची कहाणी आपण या ठिकाणी पाहणार आहोत. काय आहे कहाणी ज्योती मातेची? या ठिकाणी पाहणार आहोत. बघा, कथेला सुरुवात करतोय. आटपाट नगर होतं. तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता. तो दारिद्र्यानं फार पिडला होता. त्याची बायको शेजारीच्या घरी एके दिवशी बसायला गेली. आपल्या गरिबीचं गाणं गायलं. शेजारणीनं तिला शुक्रवारचं व्रत करायला सांगितलं. ती म्हणाली, बाई, शुक्रवारचं व्रत कर. हे शुक्रवार तू श्रावणापासून धर. सारा दिवस उपवास करावा. संध्याकाळी सवाष्णीला बोलवावं. तिचे पाय धुवावे. तिला हळदी कुंकू द्यावं. तिची ओटी भरावी. साखर घालून दूध प्यायला द्यावं. भाजलेल्या हरभऱ्याची खिरापत द्यावी. नंतर आपण जेवावं. याप्रमाणे वर्षभर करून नंतर त्याचं उद्यापन करावं असं सांगितलं. ही घरी आली, देवाची प्रार्थना केली व शुक्रवारचं व्रत करू लागली. त्याच गावात तिचा भाऊ राहत असे. तो एके दिवशी सहस्त्रभोजन घालू लागला. साऱ्या गावाला आमंत्रण केलं. बहिणीला काही बोलावलं नाही. ती गरीब तिला बोलावलं तर लोक हसतील. पुढं दुसऱ्या दिवशी सारे भावाकडे ब्राह्मणांचे थव्याचे थवे येत आहेत. पोटभर जेवत आहेत. बहिणीनं विचार केला, आपला भाऊ सहस्त्रभोजन घालतो आहे. बोलावणं करायला विसरला असेल तर आपल्या भावाच्या घरी जायला काय हरकत नाही असं मनात विचार केला. सोवळं नेसली, बरोबर मुलांना घेतलं आणि भावाच्या घरी गेली. पुष्कळ पानं मांडली होती. एका पानावर जाऊन बसली. शेजारच्या पानावर मुलांना बसवलं. सर्व पानं भरली. सारं वाढणं झालं तेव्हा तिच्या भावानं तूप वाढायला घेतलं. वाढता वाढता तो तिच्या पानाशी आला. तिला खाली मान घालून बसलेली होती. तिला हाक मारली, ताई ताई, तुला वस्त्र नाही
पात्र नाही, दाग नाही, दागिना नाही. तुझ्याकडे पाहून सगळे लोक हसतात. ह्यामुळे मी तुला काही बोलावलं नाही. आज तू जेवायला आलीस, ती आलीस, आता उद्या येऊ नकोस, असं सांगून पुढे गेला. ही आपली तशीच जेवली, हिरमुसलेलं तोंड केलं, मुलांना घेऊन घरी आली. दुसरे दिवशी मुलं म्हणू लागली, आई आई मामाकडे जेवायला चला. बहिणीनं विचार केला, कसा झाला तरी आपला भाऊच आहे, बोलला म्हणून काय झालं, आपली गरिबी आहे तर आपल्याला ऐकून घेतलंच पाहिजे. आजचा दिवस आपला बाहेर पडला तितकाच फायदा झाला, असं म्हणून त्याही दिवशी ती भावाकडे जेवायला गेली. भाऊ तूप वाढता वाढता तिच्या पानाशी आला. ती खाली मान घालून बसली होती. भावानं तिला हाक मारली, ताई ताई, भिकारडी ती भिकारडी, आणि सांगितलेलं ऐकत नाहीस. तू जेवायला येऊ नकोस म्हणून काल सांगितलं, आज आपल्या डुक्करणीसारखं पोर घेऊन आलीस. आज आलीस तर आलीस, उद्या आलीस तर हात धरून घालवून देईन. तिनं ते मुकाट्यानं ऐकून घेतलं. जेवून उठली, चालती झाली, पुन्हा तिसऱ्या दिवशी जेवायला गेली. भावानं पाहिलं, हात धरून घालून दिली. फार दुःखी झाली, देवाची प्रार्थना केली. सारा दिवस उपवास घडला. देवीला तिची दया आली. दिवसानुदिवस सुखाचे दिवस दाखवू लागली. असं करता करता वर्ष झालं. बाईचं दारिद्र्य गेलं. पुढे एके दिवशी ती शुक्रवारचं उद्यापन करू लागली. भावाला जेवायला बोलवलं. भाऊ मनात ओशाळ झाला. बहिणीला म्हणू लागला, ताई ताई, तू उद्या आली नाहीस तर मी तुझ्या घरी येणार नाही. बहिणीनं वर म्हटलं. भावाच्या मनातलं कारण जाणलं. दुसऱ्या दिवशी लवकर उठली, वेणीफणी केली, दागदागिने लिहिली, उंच पैठणी नेसली आणि भावाकडे जेवायला गेली. तो भाव वाट पाहत होता. ताई आली तशी तिचा हात धरला, पाटावर बसवलं, पाय धुवायला ऊन पाणी दिलं, पाय पुसायला फडकं दिलं. इतक्या जेवायची पानं वाढली. ताईचं पान आपल्या शेजारी मांडलं. भाऊ जेवायला बसला. ताईनं आपल्या शाल जोडी काढून बसल्या पाठी ठेवली. भाऊ पाहू लागला. मनात कल्पना केली, शाल जोडीनं उकडत असेल म्हणून काढत असेल. नंतर ताई आपले दागिने काढू लागली, बसल्या पाठी ठेवू लागली. भावाने विचार केला, जड झाले म्हणून काढत असेल. नंतर ताईनं भात कालवला, मोठासा घास केला होतो उचलून सरीवर ठेवला. जिलेबी उचलून मोत्याच्या पेंड्यावर ठेवलं. भावानं विचारलं, ताई ताई, हे काय करतेस? ती म्हणाली, दादा, मी करते हेच बरोबर आहे. जिला तू जेवायला बोलावलंस तिला मी भरवत आहेच. भावाला काही हे समजेना. त्यानं तिला पुन्हा सांगितलं, अगं ताई, तू आता तरी जेव तरी. तिनं सांगितलं, बाबा, हे माझं नाही, हे जेवण माझं नाही, हे ह्या लक्ष्मीचं जेवण आहे. माझं जेवण होतं ते मी सहस्त्र भोजनाचे दिवशी जेवले. इतकं ऐकल्यावर भाऊ मनात ओशाळला. तशाच उठला आणि बहिणीचे पाय धरले. झाल्या अपराधाची क्षमा मागितली. बहिणीनं क्षमा केलं. नंतर दोघंजण जेवली. मनातली आडी काढून टाकली. दोघांनी देवीचे आभार मानले. भाऊ बहिणीकडे जेवायला गेला. तिला आनंद झाला. देवीनं जसं तिला समर्थ करून आनंदी केलं तसं तुम्हा आम्हा करो ही साठा उत्तराची कहाणी. 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. तर मंडळी, अशा पद्धतीने ही देवी ज्योतीची ही कहाणी आहे. कहाणी ऐकल्यानंतर तुम्ही नक्कीच उपवास कराल, व्रत कराल. आणि यानंतर पूजा झाल्यानंतर तुम्हाला ज्योतीची आरती करायची आहे. ज्योतीची आरती आपण आपल्या चॅनलवरती शॉर्टमध्ये दिलेली आहे, ते तुम्ही म्हणू शकता. कथा कशी वाटली, व्हिडिओ कसा वाटला, कमेंट करून नक्की सांगा. चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.